बिलकुल पात्र लाडक्या बहिणीची योजना कायम असे सुरू राहणार, त्यामुळे कुठेही खड्डा पडणार नाही. तर या ठिकाणी महाराष्ट्रामधील तमाम माझ्या लाडक्या बहिणींचं आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे. अनेक लाडक्या बहिणींना या ठिकाणी आनंदाची बातमी भेटली असेल, की जे काय आपल्या मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं होतं, की 26 जानेवारीला या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये पैसे 26 जानेवारीपर्यंत सगळ्यांचे पैसे आम्ही जमा करणार आहोत. तर बघा अजूनसुद्धा काही महिलांचे पैसे या ठिकाणी जमा झालेले नाही आहेत. त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा, की आम्हाला अजूनसुद्धा या ठिकाणी पैसे मिळालेले नाहीत बघा. आणि ज्यांना पैसे मिळाले नसतील किंवा भेटले असतील, पुढील हप्त्याचं कधी काय नियोजन आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे. आणि या व्हिडिओला बघता बघताच एक लाईक करायचं आहे आणि आपल्या नातेवाईकांना हा व्हिडिओ लगेचच्या लगेच शेअर करायचा आहे बघा. ज्यांनी पण लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला असेल त्यांना लगेच हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. या ठिकाणी बघा लाडक्या बहिणीमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण तयार झालं आहे बघा. आता लाडक्या बहिणींना भरपूर प्रमाणामध्ये पैसे त्यांच्या अकाउंटला जमा झालेत बघा. या ठिकाणी जवळजवळ 9,000 म्हणजे 9,000पेक्षा जास्त पैसे या ठिकाणी जमा झालेत बघा. आणि लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे आता, हे जे काही पैसे आहेत बघा योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करायचे म्हणजे. तर आदित्य तटकरे म्हणाल्या होत्या त्याप्रमाणे या ठिकाणी 26 जानेवारीपर्यंत लाडक्या बहिणींचे पैसे अकाउंटला या ठिकाणी जमा झालेले आहेत. या ठिकाणी जर पाहिलं तर मला आले 1,500 रुपये बघा. 1,500 रुपये या ठिकाणी आपल्या बहिणीच्या खात्यामध्ये या ठिकाणी लवकरात लवकर जमा झालेले आहेत. अजूनसुद्धा काही बहिणींना या ठिकाणी काही हप्त्याचे पैसे भेटलेले नाहीत बघा. ज्यांना पैसे भेटले नसतील त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि ज्यांना भेटले पण नसतील किंवा असतील तरी पण पाहायचं आहे. आणि या ठिकाणी आपण काही महत्त्वाच्या टिप्ससुद्धा पाहणार आहे, की आपला हप्ता लवकरात लवकर कसा जमा होईल आणि कशाप्रकारे या ठिकाणी हे. एका बहिणीचं बघा काय झालं, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्याचे 1,500 रुपये या ठिकाणी 3,000 रुपये आलेले नाहीत बघा. डिसेंबर आणि जानेवारीचे दोन्ही महिन्याचे मिळालेले आहेत बघा. आता ज्यांनी ज्यावेळेस योजना चालू झाली बघा त्यावेळेस बघा अ, ज्यांनी त्या डेटच्या आतमध्ये फॉर्म भरले त्यांना सगळे हप्ते भेटले. परंतु काही डेट नंतर फक्त तिथून फॉर्म भरलेल्यापासूनच हप्ते या ठिकाणी मिळणार होते असं सुद्धा ऑफिशियली सांगण्यात आलं होतं. त्यामुळे बघा आता इथून पुढे तुम्हाला पैसे येत राहील. ऑक्टोबर, नोव्हेंबर या 2 महिन्याचे पैसे केव्हा मिळतील? तर बघा या ठिकाणी आता हे जे काही झालेलं आहे बघा ते आता सोडून द्यायचं. आता आपण पुढचं बघायचं. आता फेब्रुवारीचा हप्ता कधी येईल ह्याच्यावर आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे. तसेच या ठिकाणी जर पाहिलं या बहिणीने कमेंट केली, की मला जानेवारीचा हप्ता मिळालेला आहे बघा. म्हणजे हप्ते या ठिकाणी मिळालेले बघा. आणि काही आपल्या बहिणीने कमेंट केली, की जानेवारीचा हप्ता भेटला नाही आता कधी भेटणार आहे? तर बघा ज्यांचं पण या ठिकाणी पैसे बाकी असतील बघा त्यांना या ठिकाणी सर्वांना पैसे भेटणार आहे. जर तुम्हाला डिसेंबरचा हप्ता भेटला असेल तर पुढचा सुद्धा हप्ता या ठिकाणी भेटणार आहे बघा. 25 जानेवारीला बघा 1,500 रुपये जमा झाले. महायुती सरकार बरोबर काम करत आहे असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्याचप्रकारे बघा लाडकी बहीण योजनेबाबत आदित्य तटकरे यांनी मोठं वक्तव्य आपल्यासमोर केलेलं आहे पहा. तर या ठिकाणी जर पाहिलं तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जो काही 7वा हप्ता आहे हा जानेवारी महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्याला शुक्रवारपासून सुरुवात झालेली बघा. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करून बघा या संदर्भामध्ये माहिती दिली होती पहा. तर बघा जे काही खात्यामध्ये 1,500 रुपये आहेत ते दर महिन्याला येतात. मात्र आता पात्र लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये घट होण्याची शक्यता म्हणजे काय घट होणार आहे? काहींना हप्ते का भेटणार नाहीत? कारण या योजनेसाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जाची जी काही छाननी आहे बघा, ती छानना म्हणजे जी काही रिचेकिंग आहे, क्रॉस चेकिंग आहे बघा, ही होणार आहे बघा. यामध्ये बघा निकषामध्ये न बसणारे अर्ज योजनेमधून वगळण्यात येऊ शकतात आणि इतर निकषामध्ये न बसणाऱ्या महिलांचा सुद्धा या ठिकाणी अर्ज छाननीमध्ये बाद होऊ शकतात. अशी चर्चा सर्वत्र चालू आहे पहा. योजनेबाबत बघा आपले जे काही आदित्य तटकरे आहेत यांनी काय म्हटलं, तर विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने आपल्या सगळ्याला माहिती जे काही महिला आहेत बघा यांचे सरसकट अर्ज मंजूर केले होते बघा. बरोबर? महिलांचे जे काही बघा निवडणूक असल्या म्हणजे पटापट सगळ्याला पैसे पाठवले. यातील काही अर्जामध्ये त्रुटी असून सुद्धा पडताळणी न करता त्या महिलांना पैसे देण्यात आले. मात्र बघा आता निकालानंतर काय झालं, लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे. तसेच ज्या अर्जामध्ये त्रुटी आहेत ते अर्ज या ठिकाणी बाद केले जातील अशी सुद्धा या ठिकाणी चर्चा रंगलेली पहा. आणि असं सुद्धा सांगण्यात आलं आहे, की ज्या पात्र महिलांचे अर्ज बाद होतील त्या महिलांना पैसे मिळणार नाहीत असे बोललं जात आहे. परंतु आता त्यावर आदित्य तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे, की लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये ज्या काही बातम्या आपण पाहत आहोत त्या सर्व बातम्या बघा चुकीच्या आहेत बघा. ही हजारोंच्या संख्येने अर्ज आलेले आहेत. त्या महिलांना आव्हानानंतर आपली लाडकी बहीण योजना सोडून दिली बघा. पण अजून आमच्या विभागाने किती महिला अपात्र होणार या संदर्भामध्ये आकडेवारी काही त्यांनी जाहीर केली नाही बघा. पात्र तर अपात्र होणार आहेत परंतु त्याची काही आकडेवारी बघा ती जाहीर केली नाही. त्यामुळे बघा माध्यमांमध्ये येणाऱ्या सर्व बातम्या खोट्या आहेत. माझी विनंती आहे तुमच्या माध्यमामधून अशा बातमीवर बघा जनतेने विश्वास ठेवू नये असं सुद्धा आदिती तटकरे स्वतः म्हणाले आहेत पहा. तर बघा सध्या तर 1,500 रुपयेच येत आहेत परंतु पुन्हा निवडून आलो बघा
एकनाथ शिंदे म्हणाले होते की तुम्ही जर आम्हाला ताकद दिली तर आम्ही तुम्हाला 2100 रुपये देऊ. तर बघा 2100 रुपये कधी भेटणार? तर विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा निवडून आलो तर लाडक्या बहिणींचा हप्ता बघा 1500 वरून 2100 करू असं आश्वासन नेत्यांनी दिलं होतं. मात्र अद्यापसुद्धा लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा वाढीव हप्ता मिळालेला नाही बघा. यामुळे बघा 2100 रुपये कधी मिळणार असा प्रश्न अनेक महिलांच्या मनामध्ये आहे. तर काही दिवसापूर्वी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणले होते की एक महत्त्वाचं वक्तव्यसुद्धा त्यांनी केलं होतं पहा. जे काही मार्च महिना बघा त्या मार्च महिन्यानंतर लाडकी बहिणींचा हप्ता 1500 रुपयावरून 2100 रुपये होणार आहे. असं अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना बघा या ठिकाणी 2100 रुपये मिळतील असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले बघा. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजेटमध्ये यावर विचार केला जाईल असं सांगितलं. यामुळे बघा मार्च महिन्यामधील अर्थसंकल्पामध्ये योजनेमध्ये सुधार होण्याची शक्यता आहे पहा. आणि बघा आनंदाची बातमी आपल्याला भेटलेलीच बघा लाडकी बहीण योजनेमधील जानेवारी जो काही महिन्याचा हप्ता आहे हा महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे बघा. तुमचे किती आत्तापर्यंत पैसे जमा झाले हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि तुम्हाला पैसे किती भेटले, किती नाही आणि अजून तुम्हाला पैसे भेटले नाही किंवा एकही रुपया भेटला नसेल तरी कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि आपल्या नातेवाईकामध्ये ज्यांनी पण लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला असेल त्या बहिणींच्या मोबाईलवर नक्की हा व्हिडिओ सेंड करा जेणेकरून त्यांना सुद्धा याची माहिती कळेल. आणि आपला सुद्धा आधार कार्ड अपडेट केलं नसेल तर आधार कार्ड नीट जाऊन अपडेट करा, मोबाईल नंबर अपडेट करा. त्याचप्रकारे आपले जे काही फोटो असेल किंवा नावामध्ये बदल असेल किंवा जन्मतारीख जर पूर्ण नसेल किंवा चुकीचे असेल हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे. त्यामुळे सुद्धा या ठिकाणी खात्यावर पैसे येत नाहीत बघा. तर बघा जानेवारी महिन्यामधील आपल्याला 1500 रुपये भेटलेले आहेत असा आपण बघा या ठिकाणी विश्वास धरलेला आहे. आणि ज्यांना पण पैसे भेटले नसतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा बघा. जानेवारी महिन्यामधील 1500 रुपयाचा जो काही हप्ता आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला मी तुम्हाला सुरुवातीलाच दाखवलं. आणि आदिती तटकरे यांनी सुद्धा ही माहिती दिलेली पहा. या ठिकाणी जर पाहिलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आदित्य तटकरे यांचं जे काही अकाउंट आहे बघा त्या अकाउंटला त्यांनी ही कमेंट केलेली की जानेवारी 2025चा जो काही निधी बघा लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली बघा. 24 जानेवारी 2025 पर्यंत म्हणजे 24 तारखेपर्यंत किती 1.10 कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये निधी जमा झालेला आहे. परंतु 26 जानेवारी म्हणजे आजपर्यंत सर्व महिलांना या ठिकाणी हा जो काही हप्ता आहे बघा जानेवारीचा हा जमा होऊन जाईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे बघा. महिला सक्षमीकरणासाठी बघा महायुती सरकारने बघा ही भरपूर प्रमाणामध्ये चांगलं पाऊल उचललेलं आहे बघा. जानेवारी महिन्याचा जो काही निधी बघा हा जमा झालेला आहे पहा. आणि 24 जानेवारीपर्यंत आत्ताच बघितलं आपण 1.10 कोटी लाभार्थी या ठिकाणी याचा लाभ घेतलेला आहे बघा. आणि 26 जानेवारी म्हणजे आज 26 जानेवारी अजूनसुद्धा तुमचा हप्ता जमा झाला नसेल या ठिकाणी सरकारकडून 26 जानेवारी शेवट म्हणजे तारीख सांगितली होती की या तारखेपर्यंत सगळ्यांना भेटणार आहे. परंतु तुम्हाला जर भेटले नसतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा की भेटले नाही. तर बघा या ठिकाणी आदिती तटकरे यांनी ही पोस्ट केलेली आहे. आपल्याला सगळ्यांनी आदिती तटकरे यांनी माहिती सांगितलीच आहे योजनेबद्दल. आणि ही जी काय माहिती बघा ही सगळी खरी बघा. आज 26 तारीख आहे. 26 तारखेला या ठिकाणी मुदत सांगितली होती. तर तुमचं जे काही हे असेल फॉर्म कधी भरला, काय भरला हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. आणि नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ नक्कीच आपल्या नातेवाईकांना नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या ठिकाणी फायदा होईल. आणि या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या भावाच्या चॅनलवर नवीन असाल जे काही सबस्क्राईब बटन आहे बघा ते दाबा आणि बेल आयकॉन सुद्धा नक्की ऑन करा जेणेकरून तुम्हाला योग्य अशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल.